मेहता का उल्टा चष्मा. आम्ही आत येऊ शकतो का? अरे काय विचारताय दया वहिनी, तुम्हाला आत येण्यापासून थांबवेल त्याला देव सुद्धा थांबवेल. अरे काय हे जेठा भाऊ आणि दयावहिनी एकत्र म्हणजे नक्की काहीतरी चांगली बातमी असेल. हो हो, गोड बातमीच आहे अंजली वहिनी. काय? माझ्या आईला समाजरत्न पुरस्कार मिळणार आहे. काय म्हणाला? तुमच्या आईला समाजरत्नाचा पुरस्कार मिळणार आहे? ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. हो हो, खूप आनंदाची गोष्ट आहे. खूप शुभेच्छा जेठालाल. त्याच निमित्ताने आम्ही सगळ्यांना मिठाई द्यायला अरे वा. आलोय. हे घ्या, तोंड खूप गोड छान. करा. हे घ्या खूप मिठाई. थँक्यू सो मच दयावहिनी, खूपच आनंद झाला. आणि दुसरी आनंदाची गोष्ट ही आहे की हा पुरस्कार वितरण सोहळा इथे मुंबईत होणार आहे. म्हणून अवॉर्ड घ्यायला आई इथे मुंबईला येणार आहे. काय बोलताय काय दया वहिनी? म्हणजे आजपर्यंत आम्ही ज्यांच्या कथा ऐकल्या होत्या त्या दया वहिनीच्या आई म्हणजे साक्षात दया वहिनीच्या आई मुंबईला येणार आहेत. हं? खूप शुभेच्छा जेठालाल. अरे मंगळ ग्रहावर माणूस भेटला ना त्यापेक्षा मोठी बातमी ही आहे की दया वहिनीची आई मुंबईला येणार आहे. काय बोलला आहेस तारक, खरंच. पण दयावहिनी आई मुंबईला येणार कधी आहे? अरे उद्याच. उद्या सकाळी 8च्या ट्रेनने. काय? आई उद्या सकाळी मुंबईला येणार आहे? हा. मग तर आम्ही उद्या सकाळची आतुरतेने वाट बघत बस. अरे बाबा, हा हा, ही तर तोंड गोड करण्याची गोष्ट आहे अंजली. हो, तोंड गोड समाज करा. रत्न. घे 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 अंजली. हा हा हा, तोंड गोड अरे कर तोंड अंजली. गोड करावंच हे घे लागेल. दया. अरे नाही, मी तर घे खूप जेठालाल. खाल्लं. नाही 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 घे, खाल्लं, आम्ही खाल्लं आम्ही. खा तुम्ही. अंकल आंटी मज्जा आली. हंस, गोली, कशात मजा आली? दयावहिनीने जी बातमी दिली त्याच्यात की मिठाईमध्ये? दोन्हीमध्ये मजा आली. दोघात मजा आली. अरे दयावहिनी, मी खरंच सांगते, आम्ही सगळेच तुमच्या आईला भेटायला उत्साहित आहोत. शी इज अ मल्टी टॅलेंटेड लेडी. म्हणजे त्या समाजसेवा करतात, त्यांना भविष्याबद्दल माहित असतं, इतकं चांगलं जेवण पण बनवतात. त्यांना देवाची देणगी आहे असं म्हणता येईल. दया वहिनी, असं वाटतं तुमची आई आई नाही, सुपर वुमन आई आहे. हो, आई तर आईच आहे. हाथी भाऊ, असं समजा की दयाची आई लेडी रजनीकांत आहे. काय टपूचे पप्पा तुम्ही पण ना. अरे क्या बात आहे, याच गोष्टीवर आणखी थोडी मिठाई झाली पाहिजे. टपूचे पप्पा अजून एक बॉक्स द्या ना. अरे नाही नाही दयावहिनी, राहू द्या. काय हंस तुम्ही पण, त्यांना सोसायटीमध्ये दुसऱ्यांना पण तर मिठाई द्यायची हो असते हो, ना. राहू दे राहू दे. पण जर वाचली तर परत नक्की आणून द्या. हो नक्की. कोमल, तू पण घे ना. हो आई घे ना. तुमच्यातली उरली तरच द्या. अशी संधी पुन्हा नाही मिळणार. घे. ठीक आहे. खूपच छान दयावहिनी. खूपच छान आहे, मस्त. अरे वा दयावहिनी, तुमची आई येते. त्याचं काय आहे ना की आईला समाजरत्न पुरस्कार मिळणार आहे आणि त्याचा पुरस्कार सोहळा इथे मुंबईतच आहे. म्हणून आई इथे मुंबईला येणार आहे. अरे वा वा वा. हो, क्या बात है. अच्छा, म्हणून सुंदरलाल आज आलाय. हो, ते एक मोठी हस्ती येणार असते त्याच्या आधी नाही का त्याचा स्टाफ येतो सगळ्या व्यवस्थेची तपासणी करायला की सगळं नीट आहे की नाही ते. तसंच सुंदर एक दिवस आधी आला. हो 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 हो, वा 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 वा, छान छान. आणि दयावहिनी, हं? आम्हाला माहित नव्हते की तुमची आई इतक्या मोठ्या स्तरावर समाजसेवा करते की त्यांना पुरस्कार मिळणार आहे. अरे हो ना, खरंच. ते आईला पब्लिसिटी आवडत नाही. पब्लिक सिटी. पब्लिसिटी जनरली क सायलेंट असतो पण त्यांच्यात बोलतात. जेठालाल, समाजसेवा तर आमच्या काळात व्हायची. तुला माहितीये, आम्ही नदीत दगड टाकून रस्ता बनवला होता. काय बोलतोयस भिडे? तू नेहमी आमच्या काळात असं बोलतो. मला नव्हतं माहित की तू रामायणच्या काळातला आहेस ते. रामायण कुठून आलं? रामायण मध्येच वानर सेनानी पाण्यात दगड टाकून पूल बांधला होता ना. जेठालाल, टेक्निक तीच होती, पण तो श्री रामचा काळ होता आणि मी आत्मारामच्या काळाबद्दल बोलतो. टपूचे पप्पा एक हो, मिनिट जरा. दे त्यांना. सांगत होते मी. हे घ्या, आईला अवॉर्ड मिळतोय म्हणून. दयावहिनी, फक्त मिठाई देऊन चालणार नाही.
तुमच्या लक्षात आहे तुम्ही एकदा मला सांगितलं होतं की तुमची आई खाकरा खूप छान बनवते एकदम पातळ आणि कुरकुरीत तर आईला जरा सांगा ना मला पण खाकरा कसा बनवायचा ते शिकवा ते काय आहे ना लोणचं पापडासोबत खाकरा पण विकू ना नवीन व्हरायटी बिझनेस मध्ये नाही का काय हो अरे का नाही शिकलंच पाहिजे हो नक्कीच मी नक्की आईला सांगेन आणि माहितीये तो खाकराना फक्त आईलाच येतो मला पण येत नाही अरे बापरे आणि फक्त खाकराच नाही तर आईचा प्रत्येक पदार्थ जबरदस्त असतो. बिडे बहिणी तुम्हाला माहितीये एकदा ना आईची तब्येत बिघडली होती तर तिने जसं तसं स्वयंपाक केला आणि तांदळामध्ये मसाला टाकला आणि तो भात इतका चविष्ट झाला की लोकांनी त्याला मसाला खिचडी म्हणून प्रख्यात केलं अय्या ऐकलं का ओहो. बघा ना चला. अरे जेठालाल एक मिनिट बस एक मिनिट नाही आता दुसऱ्यांच्या घरी पण मिठाई द्यायला जायचं. अरे फक्त 2 मिनिटाचं काम आहे बसा बस ना, तरी आता बसा. मी आत्माराम तुकाराम भिडे गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी तुमच्या समोर एक प्रस्ताव ठेवू इच्छितो दयावहिनी उद्या तुमच्या मातोश्री सोसायटीत येतील तेव्हा माझी इच्छा आहे की संपूर्ण सोसायटीच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार करावा अरे वा किती मस्त आयडिया हो ना? थँक्यू हो दया वहिनींची आई आपल्या गोकुळधाम सोसायटी मध्ये येणार आहे. अरे ही तर एकदम बल्ले बल्लेची गोष्ट आहे. ओय जेठाप्रा अरे 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 बल्ले 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 बल्ले. ओय मज्जा आली ओय ओय पोझिशन चुकली माझी ओय ओय जेठाप्रा ओय, 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 बल्ले 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 बल्ले. ओय जेठाप्रा मजा आली हा. ओय जेठाप्रा ओय मी काय म्हणतो पुढच्या वर्षीपासून दरवर्षी आपण उद्याची तारीख अगदी दिवाळी सारखी धूमधडाक्यात साजरी करू. काय बोलते सोनिये हा अष्टपणे दया बहिणींची आई म्हणजे आपली आई हे जरूर साजरा करूया हा थँक्यू रोशन वहिनी सोडी भाऊ तुम्ही बरोबर बोललात आई आमच्या घरी पाऊल ठेवणार त्याहून काहीच शुभ नाही होऊ शकत खरंच हा तर एक उत्सव आहे उत्सव ओय ह्याच उत्सवाच्या आनंदात ओय माझ्या प्रिय सोनिये घे घे गोड गोड मिठाई खा. वाव दया बहिणी तुमची आई येणार आहे आणि त्यांना समाजरत्न पुरस्कार मिळाला तर जेठाजी ही होती तुमची गुड न्यूज हा अरे वा कॉंग्रॅच्युलेशन Thank you. छान बातमी आहे थँक्यू आई तर आईच आहे ना शेवटी माझी आई तर लहानपणापासूनच ग्रॅट आहे अरे दयाची आई म्हणजे काय त्यांच्याबद्दल काय बोलू जितकं बोलू तितकं कमीच आहे त्यांच्या स्पर्धेला कोणी नाहीये. जेठालाल तू किती नशीबवान आहेस तुला दया वहिनी सारखी बायको मिळाली सुंदर सारखा हुशार मेवणा मिळाला आणि सगळ्यात महत्वाचं चांगली सासूबाई मिळाली वा खूप छान हो ना तसं अय्यर तुला पण जेठाजींकडून काही शिकायला हवं काय बघ ना जेठाजी कसे दुकानातून लवकर घरी आले दयावहिनी तुम्हाला माहितीये जेव्हा पण माझ्या परिवारातली व्यक्ती इथे येते ना हे त्यांच्या आयुष्यात एक्स्ट्रा बिझी होतात बबिता मी ते मुद्दाम नाही करत होऊन जात ते नेहमी काय बरोबर नेहमीच कसा बिझी होतोस अरे नाही बबिता नेहमी असं होतं का ते जाऊ द्या दया वहिनी बबिताला तुमच्या आईशी नक्की भेटवा काय ना बबिताला सोशल वर्क करणं खूप आवडतं हो दयावहिनी प्लीज मला त्यांना भेटायचंय हा हो हो नक्की नक्की निघूया. अरे टपूचे पप्पा मिठाई तर द्या ना हो ते तर मिठाई द्या. राहीलच. थँक्यू हे घ्या बबिता. थँक्यू सो मच अरे जेठालाल दया वहिनी अरे पोपट भाऊ इथेच भेटले अरे पोपट भाऊ आम्ही तुम्हाला भेटायला तुमच्या घरी गेलेलो पण तुम्ही नव्हता घरी ही मिठाई दे त्यांना. हो हो पोपट भाऊ ही घ्या मिठाई खुश खबर आहे अहो आनंदाची बातमी काय आहे हे मला आधीच कळलंय. भिडे सोबत माझं फोनवर बोलणं झालं त्याने मला सगळं सांगितलं. ओ अच्छा अच्छा दयावहिनी मिठाईसाठी खूप खूप धन्यवाद पण मी तुमच्यावर खूप नाराज आहे. का रागवला आहात तुम्ही अहो तुमच्या मातोश्री इतक्या मोठ्या सोशल वर्कर ते मला सांगायला हवं होतं ना. मी माझ्या पेपर मध्ये त्यांचा इंटरव्ह्यू छापला असता ना. नको बाबा नको त्यांना ते पब्लिसिटी आवडत नाही. का ते नेकीकर आणि समुद्रात टाक या फिलसुफीमध्ये विश्वास ठेवतात. वा 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 किती उच्च विचार आहेत मातोश्रींचे. मला वाटतंय तुमच्या आईची पावलं माझ्यासाठी नक्कीच शुभ असणार आहेत. हो हो आई तर आईच आहे आईबद्दल जितकं बोलू तितकं कमी हो तर टप्पू
आजीचं स्वागत एकदम धमाकेदार पद्धतीने झालं पाहिजे. मोठमोठ्या इव्हेंट मध्ये जसं धमाकेदार स्वागत होतं ना तसंच झालं पाहिजे. फक्त पावडर गल्ली आणि गोरेगाव नाही, अख्ख्या मुंबईला कळलं पाहिजे की टप्पूची आजी येते. आपण पूर्ण गोकुळधाम सोसायटीला नवीन कलर करायचा का? गोगी नानी उद्या येते आणि एका रात्रीत अख्ख्या सोसायटीला कलर कसा करणार? आणि बाबा इतके जास्त पैसे सोसायटी फंड मधून खर्च सुद्धा नाही करणार. मी काय म्हणतो मित्रांनो, आपण आजीसाठी खाण्यापिण्याची पार्टी ठेवूया. आजीला जगातले सगळेच पदार्थ खायला देऊ. गोली, तू तुझ्या पोटाने नाही डोक्याने विचार कर, डोक्याने. चप्पू, आपण बँडवाल्यांना बोलवूया का? खूप मज्जा येईल. येस, चांगली आयडिया आहे. आजीच्या स्वागताला आधी ढोल ताशा वाजणार, त्यानंतर आपण फटाक्यांची माळ लावूया, धमाकेदार स्वागत करूया. मित्रांनो, मी ही आयडिया घरी जाऊन आई पप्पा आणि आजोबांना सांगून येतो. ओके, चला मी येतो. बाय. चला, सोसायटी मध्ये सगळ्यांना मिठाई वाटली. आता आईच्या स्वागताची तयारी करूया. तर मग फोन. हो, बोला नट्टू काका. मग काय झालं शेठजी, काही कळलं का? कशाबद्दल? 10 किलो मिठाई मागवण्याचं कारण हो, ते काय शेठजी, असं करायचं? तुम्हाला जरी कळलं तरी तुम्ही आम्हाला नाही सांगितलं. मग आम्ही दोघं केव्हापासून तुमच्या फोनची वाट बघत होतो. जाऊ दे रे बागा, शेठजी आता बदलले. इट्स ओके शेठजी, तुम्हाला नाही सांगायचंय तर ठीक आहे, बाय. अरे सांगतोय बाबा, ऐका. ते दयाची आई उर्फ माझी सासू उद्या अहमदाबाद वरून मुंबईला येणार आहे. त्यांना ते समाजरत्न पुरस्कार मिळाला आहे, त्याला स्वीकारायला. अरे वाह, क्या बात आहे शेठजी, ही तर खरंच खूप मोठी खुशखबर आहे. हो शेठजी, ही तर 10 किलोची नाही 100 किलो मिठाई वाटली पाहिजे अशी बातमी आहे. कारण मालकीनबाईंची आई तर गंगोत्री आहे. गंगोत्री? आपल्या मालकीणबाई गंगा इतक्या पवित्र आहेत, मग त्यांची आई गंगोत्री झाली ना. तर शेठजी, आम्ही दोघे पण येऊ का तुमच्या सासूला भेटायला? हो. का? टू कॉंग्रॅच्युलेट हर. त्यांना इतका मोठा पुरस्कार मिळालाय तर अभिनंदन केलंच पाहिजे ना. हो. प्लीज शेठजी, अलाव अस टू कम. प्लीज प्लीज शेठजी, नाही म्हणू नका, प्लीज प्लीज. ठीक आहे. तर मग उद्या दुकानाला सुट्टी? ऑफकोर्स बाबू, उद्या आपल्या शेठजींच्या घरी इतका मोठा उत्सव आहे तर सुट्टी तर साहजिकच आहे. थँक्यू शेठजी, थँक्यू. वी लव्ह यू. ओव्हर अँड आउट. तर मी काय म्हणत आई होते? आई आई पप्पा, आई पप्पा ऐका. आजीच्या स्वागतासाठी टप्पू सेनेने खूप सुंदर अशी आयडिया शोधली आहे. ओहो, वा वा बेटा, बोल बोल. आजी जेव्हा सोसायटीमध्ये आत शिरणार तेव्हा ढोल ताशा वाजणार आणि नंतर फटाक्यांची लांबच्या लांब माळ फुटेल. वा वा बाळा, खूप चांगला विचार आहे. Thank you. आणि टप्पूचे पप्पा, तुम्ही आईच्या स्वागतासाठी मोठ्यात मोठ्या हाराची ऑर्डर द्या. हो, देतो. अजून काही? अरे बरंच काही आहे बघा. रांगोळी बनवायची, तोरण लावायचंय, घराची साफसफाई करायची आहे. अरे बापरे, ही सासू येणार आहे, यात माझी कोशिंबीर होणार आहे. फोन आला. हो, घे, सुंदरचा फोन आहे. हो, तर तुम्ही बोला ना. हो पप्पा, बोला. स्पीकरवर टाका ना. हॅलो. हाय मामा. वीरा, तू हॉटेलमध्ये पोहोचलास ना? हो ताई, मी तर हॉटेलवर पोहोचलो. आणि हॅलो टप्पू, क्या बात आहे, तुम्ही सगळेजण स्पीकरवर आहात? हो. चांगलं आहे. आता माझी गोष्ट एकदम कान लावून ऐका. माझं इथल्या आयोजकांसोबत नीट बोलणं झालेलं आहे. आता उद्याचा आईचा कार्यक्रम तुम्ही नीट ऐका. ऐका, आई उद्या 8 वाजता प्लॅटफॉर्मवर येणार आणि 10 वाजेपर्यंत आम्ही गोकुळधामला पोहोचू. तिथे आल्यानंतर 11 वाजेपर्यंत आई सगळ्याच सोसायटीच्या लोकांना भेटणार आणि बरोबर 12 वाजता आई जेवणार आणि त्यानंतर आई 1 तास आराम करणार, म्हणजे तोपर्यंत 1 वाजणार. तिथून आपण 2 वाजता आईला घेऊन निघू, म्हणजे 3 वाजता अंधेरी रेस्टला राधाकृष्ण हॉलवर पोहोचू, जिथे 6 वाजता आईचा सत्कार होणार आहे. तिथून संध्याकाळी 7 वाजता आपण गोकुळधाम सोसायटीमध्ये परत येऊ, जिथे आईचा निरोप समारंभ होणार आहे. आणि मग रात्रीच्या गाडीने आई परत अहमदाबादला जाणार, बरोबर? अरे हे काय वीरा, आई येऊन पटकन जाणार, पण 1 दिवस सुद्धा नाही थांबणार. ताई, तुला तर माहितीच आहे ना, आई नदी सारखी आहे, कुठेच थांबत नाही, बस सदैव वाहत राहते. तिला किती काम असतात ताई. बरोबर आहे. ते तर आहे. अच्छा ताई, आता ना मला खूप सारी काम आहेत. उद्या सकाळी मी आईला घ्यायला सरळ स्टेशनवरच जाईन. आपण सगळे तिथेच भेटू. ओके, बाय. ओके, बाय.
बघा टपूचे पप्पा, 8 वाजता तू पण ऐक हा, 8 वाजता ट्रेन येणार आहे. म्हणजे आपल्याला 7 वाजता तर घरातून निघायला हवं है ना. 5 वाजता तर आपल्याला उठावंच लागणार लागेल आहे. हो. तर सगळी कामं फटाफट करावी लागतील. हो. आपल्याला घराची साफसफाई करायची आहे आणि घराला सजवायचं पण आहे, तेही हो लगेच. बरोबर. मला वाटतं सोफ्याची जागा बदलली पाहिजे हा, जेणेकरून घर मोठं वाटेल है ना. बरोबर आई. हं. चला पप्पा सोफा उचलूया. सोफा उचला. उचला चला पप्पा. आता तो समोरचा सोफा पण उचलून इथे ठेवा ना. बस आता हा पण इथे समोरच ठेवा. इथे. हा हा ते तिथे. त्या लॅम्पला जरा बाजूला हो कर. पप्पा. हा हा टपूचे पप्पा सांभाळू ना. अरे वा, एक काम करूया, हे जे 2 सोफे आहेत ना त्यांना इथे ठेवूया. दोन्ही ना. हो दोघांना, पण त्यामध्ये थोडं अंतर ठेवा. हो हं? ठीक आहे. ओके. सांभाळू. हळूहळू हो धक्का नको मारू. सॉरी सॉरी सॉरी. हा ठेवा. हं. आणि हा जो टेबल आहे ना त्याला त्यांच्या मध्ये ठेवूया. आणि याला कुठे त्याला ठेवायचं आहे? इथे. ठेवूया. पप्पा थांब रेडी. जरा बाळा, 2 मिनिट धीर धर. हं. पप्पा बाहेर या, मी ढकलतो. हं. थोडं सरकव त्याला. हं. हा, बस? बस. हा. हं. आई आता हे सगळं नीट वाटतंय ना की दुसऱ्या प्रकारे ठेवायचं आहे? 1 मिनिट बाळा. हा. बाळा ही आता जागा तर नीट झालीये, पण थोडस विचित्र वाटतंय. हे जसं होतं तसं जास्त चांगलं होतं. हे अगोदर जसं होतं ना तसंच करा. अरे हे काही टाइमपास करत आहेस तू? तुला काही मस्करी वाटते आहे का? कसली मस्करी काय? अरे कधी बोलते इथे ठेवा, कधी बोलते तिथे ठेवा, आता बोलते जसं अगोदर होतं तसं परत ठेवा. मग मजुरी का करायला लावली? काय झालं जेठ्या? सुनबाईवर ओरडतोयस कशाला? ते काय ना आजोबा, आजी येते ना, म्हणून आईने सांगितलं की सोफ्याची जागा बदलून बघूया, जेणेकरून हॉलमध्ये थोडी मोकळी जागा वाढेल. म्हणून मी आणि पप्पांनी मिळून 2-3 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी सोफा ठेवून बघितलं, पण आता आई सांगते की सोफा आधी होता तसंच ठेवून द्या परत. हे ठीक वाटत नाहीये, तर त्यामुळे पप्पा जरा. चल टप्पू, तू आणि मी मिळून हे सगळं काही जसं आधी होतं ना तसंच ठेवूया. चल. हो. अरे बापूजी, मी नाही कुठे बोललो, करतोय ना मी. तू राहू दे रे बाबा, तू दमलायस, तुझं वय झालंय, तू जाऊन आराम कर. जा आराम कर. बापूजी चल, प्लीज प्लीज बापूजी, मी करतोय. तू राहू दे. बापूजी प्लीज, मी करतोय, मी बोललो ना. तुम्ही इथे या बाजूला वा, मी आणि टप्पू करतो. चल छोटी दे, चल. पप्पा थोडा पुढे. हो बाबा हो. इथे. इथे ठेव, इथे ठेव. हा, हो हा. ठेवलं. आता या टेबलला इथे घे. हो. अरे ठेव ठेव ठेव. हो. पप्पा आता हे आता इथे. याला इथे घे. हो. रेडी. थांब जरा. हो. सांग सुनबाई, आणखी काय करायचंय? मी करतोय ना बापूजी. तुझ्यासाठीच विचारतोय. बोल सुनबाई. टपूचे पप्पा, ते पंखा साफ करायचा होता. जा जेठ्या, फटाफट कपडे बदल आणि तो पंखा चकाचक साफ करून टाक. चल. आई मला सुद्धा काहीतरी काम दे ना. हो बाळा, तू तोरण लाव जा. ओके तोरण आलो. सुनबाई, हा? मी काही मदत करू? नाही नाही बापूजी, तुम्ही आराम करा. अगं नाही, बाहेरून काही आणायचं मागवायचं असेल तर मी घेऊन येतो. नाही नाही बापूजी, बस. ठीक आहे.